हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला स्ट्रॅटेजिक एन्व्हायरमेंट असेसमेंट SEA हे काय आहे, स्ट्रॅटेजी म्हणजे रणनीती, आणि त्याचं स्ट्रॅटेजिक एन्व्हायरमेंट असेसमेंट हे का केलं जातं किंवा का करणं महत्त्वाचं आहे. आता वर्ल्ड बँक जेव्हा फंड्स देतं मोठ्या प्रमाणात, हजारो करोड रुपयांची कर्ज इतर देशांना दिली जातात, तर अशा वेळेला एक विचार, एक बेस अशा डिसिजनच्या मागं असतो. तर तो आपल्याला स्ट्रॅटेजिक एन्व्हायरमेंट असेसमेंटच्या रूपानं आजकाल दिसून येतो. तर वर्ल्ड बँकच्या काही गाईडलाईन्स आहेत, अनेक रिसर्च पेपर्स या बाबतीत लिहिले गेलेले आहेत जगभरात. मुख्यत्वे करून डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये हा विषय मोठ्या प्रमाणावर डिस्कस केला गेलेला आहे. तसा तो नवीन आहे आणि खूप गरजेचाही आहे. आणि हळूहळू जवळपास सर्व देशांमध्ये तो पसरत जाईल, कारण आपलं टार्गेट आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. जे 17 गोल्स आजकाल आपण डिसाईड केलेले आहेत युनायटेड नेशन्सच्या प्लॅटफॉर्मखाली, तर ते अचीव करायचे असतील तर अशा नवनवीन कन्सेप्ट्स आणि त्याचं राईट इम्प्लिमेंटेशन करणं हे गरजेचं होऊन बसतं. तुम्हाला माहिती आहे, फंडिंग एजन्सीज, आता वर्ल्ड बँक एक आहे, तर इंटरनॅशनल मॉनेटरी फंड आहे, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटचे मोठे प्रोजेक्ट्स असतात, एशियन डेव्हलपमेंट बँक आहे, काही देशांचे ग्रुप्स आहेत आणि ते इतर देशांना लोनच्या स्वरूपात मदत करत असतात. तर अशा वेळेला एन्व्हायरमेंटवर डिग्रेड होणार नाही, कारण हे रिसोर्सेस आहेत आणि हे रिसोर्सेस आहेत म्हणूनच ती इकॉनॉमिक डेव्हलपमेंट किंवा त्या इंडस्ट्रीजना रॉ मटेरियल्स हे मिळत असतात. तर आज जवळपास सर्व देश रिसोर्सेसच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर जागरूक झालेले आहेत. रिसोर्सेस कुठल्याही परिस्थितीत कॉन्झर्व करणं हे सर्वांचं एक लक्ष झालेलं आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. तर आपल्याला सस्टेनेबिलिटी किंवा ते डेव्हलपमेंटचे गोल्स अचीव करायचे आहेत, आपल्याला टार्गेट मिळालेलं आहे, तर त्याच्यासाठी चांगले इफर्ट्स सर्वजण करत आहेत, पण ते अजूनही त्याला मोठा वाव आहे. चांगल्या प्रमाणात विथ डिवोशन इम्प्लिमेंट करण्यासाठी तर कंप्लायन्स अशा गोष्टी असतात. तर प्रत्येक देशानुसार त्या व्हॅरी होतात. काही देशांमध्ये फॉलो केल्या जातात, काही देशांमध्ये एक मीडियम लेवल किंवा ॲडजस्टमेंट केल्या जातात. तर त्या होऊ नयेत. राईट प्रॅक्टिसेस, वाईज यूज ऑफ रिसोर्सेस, यासाठीच तर ही स्ट्रॅटेजिक एन्व्हायरमेंट असेसमेंटची प्रोसेस आहे. अँड बिफोर गिविंग लोन्स ऑफ थाउजंड्स ऑफ करोड रुपीज किंवा हंड्रेड्स ऑफ करोड रुपीज, या गोष्टींचा विचार मुख्यत्वे करून आजकाल केला जातो. स्टँडर्ड्स आहेत, तर तरीसुद्धा मग इम्पॅक्ट होतात, डिग्रेडेशन होतात. मग ह्या मिटिगेशन मेजर्स केले जावेत, इम्पॅक्ट होऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. आणि आपल्याला मग एन्व्हायरमेंटलच्या सस्टेनेबिलिटी थ्रू फायनल डेव्हलपमेंट अचीव करायची आहे. आणि एन्व्हायरमेंट हा एक महत्त्वाचा पिलर आहे सस्टेनेबिलिटीचा. तर चांगल्या पॉलिसीज डेव्हलप करणं, एक इंटिग्रेटेड ॲप्रोच, मी म्हणेन की हॉलिस्टिक ॲप्रोच, सर्व गोष्टींना एकत्रित प्लॅन करून घेतलेले डिसिजन्स फ्युचरमध्ये महत्त्वाचे आहेत. तर
स्ट्रॅटेजीज, त्याला आपण मराठीत म्हणतो रणनीती, ह्या देशाच्या स्तरावर असतात, या मोठ्या रिजन किंवा समाजाच्या स्तरावर असतात, त्या घ्यायच्या आहेत. आणि मग तिथं मोठे मोठे सेक्टर्स असतात. लाईक रिन्युएबल एक सेक्टर आहे, नॉन रिन्युएबल एनर्जीचा सेक्टर आहे, म्हणजे तो पॉवर सेक्टर मी समजेन. टेक्स्टाईल सेक्टर्स असतील, इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन एक सेक्टर आहे, फर्टिलायझर इंडस्ट्रीचा एक वेगळा सेक्टर आहे. तर अशा डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज करत असताना, इंडस्ट्रीयल प्रोग्रेस करत असताना पूर्ण देशाच्या स्तरावरचे युनिक निर्णय घेतले जावेत, यासाठी ही SEA ही कन्सेप्ट आलेली आहे. आपल्याला माहिती आहे पॉलिसी चेंज हा खूप गरजेचा असतो. मग लॉज असतात, लॉजच्या अंडर रूल्स असतात, इन्स्टिट्यूशन्स असतात, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पीपल असतात, अथॉरिटीज असतात, जे डिसिजन मेकिंग असतात किंवा ऑन द फील्ड इम्प्लिमेंटेशन गोष्टींचं करत असतात. आणि मग ओव्हरऑल ते सेंट्रल टू लोकल लेवल, अगदी विलेज लेवलपर्यंत सगळ्या सिस्टीमला फंक्शनिंग स्टेजमध्ये ठेवत असतात. म्हणजे हे जे काही फंक्शनिंग चालतं हे टप्प्याटप्प्यानं गाईडलाईन्सनुसार चालतं, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण होतं काय किंवा आजपर्यंत काय झालं, फक्त इकॉनॉमिक इंटरेस्ट, आजही मोठ्या प्रमाणात इकॉनॉमिक इंटरेस्टला जास्त महत्त्व दिलं जातं आहे. स्ट्रॉंग इकॉनॉमिक इंटरेस्ट, मी आणखी असा शब्द वापरेन. आणि मग पॉलिटिकल प्रेशर असतं, वेस्टेड इंटरेस्ट असतात इतरांचे, इंटरफिअरन्स करतात. जरी बऱ्याचशा चांगल्या गोष्टी असतील तरीसुद्धा आजपर्यंत असं दिसून आलेलं आहे की वेस्टेड इंटरेस्ट किंवा काहीतरी प्रेशर आल्यामुळं चांगले डिसिजन्स घेतले जात नाहीत, किंवा मी असं म्हणेन की चांगले डिसिजन घेण्यासाठी वेळ लागतो. डिलेड डिसिजन्स इज अ मेजर रीजन फॉर द नो डेव्हलपमेंट ऑफ द सोसायटी, नो प्रॉपर डेव्हलपमेंट ऑफ द सोसायटी, किंवा डिलेड डिसिजन्स डिलेड डेव्हलपमेंट असं आपण म्हणू. तर हे सगळं कशामुळे होतं? इंटरफेरन्स होतो आहे, लॅक ऑफ पॉलिटिकल विल, योग्य डिसिजन घेतले जात नाही. मनी इज देअर, पैसे आहेत, फंड्स आहेत, पॉलिसीज आहेत, पण होतं काय चुकीच्या गोष्टींमुळं वीक इन्स्टिट्यूशन्स तयार होतात. बघा, असं म्हणेन की भ्रष्ट चेन सिस्टीममध्ये व्यापलेल्या, ठीक आहे, तर बिझनेस इज डिफरंट, अर्निंग इज डिफरंट, सोशल डेव्हलपमेंट इज डिफरंट, आणि इथिकल वेजनी होणाऱ्या गोष्टी त्याला आपण भ्रष्ट आचार असं म्हणतो, ज्या सर्वांच्या फायद्याच्या नसतात, त्या कुठंतरी आपल्याच सोशल मेंबरना डिस्टर्ब किंवा डॅमेज करत असतात. मग ती प्रॉपर्टी असेल किंवा लोक असतील, सिटिझन्स असतील. वीक इन्स्टिट्यूशन्स तयार होतात. आणि होतं काय, गव्हर्नन्सची जी फ्रेमवर्क आहे ती कुठंतरी डिस्टर्ब होते.
सेक्टरमध्ये आपण रिफॉर्म जरी आणले, चांगल्या गोष्टी आणल्या, स्टेप बाय स्टेप आपण त्या इम्प्लिमेंट करत गेलो, तर मग असंही होतं की रिस्क ऑफ रेग्युलेटरी कॅप्चर, म्हणजे एका बाजूनं पॉलिटिकल प्रेशर असू शकतं आणि वीक इन्स्टिट्यूशन्स किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर्स जर चांगले नसतील, इम्प्लिमेंटेशन चुकीच्या मार्गानं होऊ शकतं आणि मग कायद्याची भीती तयार होते. रिस्क ऑफ रेग्युलेटरी कॅप्चर, तर अशा गोष्टी आपल्याला नको आहेत. भीती कायद्याची सुद्धा नसावी, ज्याच्यामुळे आपली पुढची डेव्हलपमेंट आणि वाटचाल थांबेल, आपली म्हणजे आपल्या समाजातील लोकांची. आणि योग्य निर्णय घेण्यापासून आपल्याला कोणी थांबवलं किंवा डिले होतोय असं होऊ नये, कधीच होऊ नये. तर एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स किंवा एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ही जी प्रोसेस आहे ती मग अशा वेळेला इररिलेव्हंट होऊन जाते. नॉमिनल प्रोसेस होते, ऑन पेपर प्रोसेस होते. मग काय लागतं याच्यासाठी? सफिशियंट पॉलिटिकल पॉवर लागते, पॉलिसी प्रोसेस लागते की प्रत्येक गोष्ट मॉनिटर केली पाहिजे. ट्रान्सपरन्सीचा आपण विचार करतो ना, ट्रान्सपरंट सिस्टीम्स किंवा वर्किंग ऑफ आवर ॲडमिनिस्ट्रेशन्स, त्या गोष्टी जास्तीत जास्त प्रमाणात इम्प्लिमेंट व्हायला पाहिजेत. तर सेक्टर स्पेसिफिक रिफॉर्म्स हे इम्प्लिमेंट झाले पाहिजेत. मग इफेक्टिव्ह एन्व्हायरमेंट असेसमेंट गोष्टी जेव्हा होतील, त्याच्यामध्ये इश्यूज आलेत तर असेसमेंट करत असताना सिस्टीम जी आहे त्यामधल्या घटकांना जबाबदार धरलं पाहिजे. पॉलिसी मेकर्सना जबाबदार धरता आलं पाहिजे. त्यांनी चुकीच्या पॉलिसी का डेव्हलप केल्या हे लोकांनी विचारलं पाहिजे किंवा लोकांना विचारण्याचा तो अधिकार असतो. अकाउंटेबल कोण? म्हणजे फ्युचरमध्ये इश्यूज आले, पोल्युशनचे मोठे प्रॉब्लेम्स झाले, डेथ आणि लॉस ऑफ प्रॉपर्टी करोड्स ऑफ रुपयामध्ये दरवर्षी होत आहे, मोठ्या प्रमाणात बायोडायव्हर्सिटीचा, इकोसिस्टीमचा लॉस होतो आहे, तर कोणीतरी अकाउंटेबल, कोणीतरी म्हणजे त्या सिस्टीमचे ते लोक अकाउंटेबल असतात आणि त्यांना प्रश्न विचारले गेले पाहिजेत. तरच चांगल्या पद्धतीनं एक इंटरनॅशनल एक्सपेक्टेशन असतं ना, त्या लेवलनुसार ओव्हरऑल इतका मोठा देश आहे आपला, तो रन केला जाऊ शकतो सिस्टमॅटिकली, इन डिसिप्लिन, विथ ट्रान्सपरन्सी, मोर अँड मोर ट्रान्सपरन्सी म्हणेन. इवन इन्स्टिट्यूशन्स रन करतानाच्या चुका किंवा कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्टला मॅनेज केलं जातं, ते नको आहे आपल्याला. वी वॉन्ट क्लिअर कट सॉल्युशन्स आणि हे सर्वांच्या सहभागातूनच होत असतं. आणि हेच तर हे स्ट्रॅटेजिक इम्पॅक्ट असेसमेंट देशाच्या स्तरावर, नॅशनल लेवलला, रिजनल लेवलला जेव्हा मोठ्या मोठ्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या जातात, तेव्हा पॉलिटिकल इन्फ्लुएन्स किंवा पॉलिटिकल रिलेटेड गोष्टी, जे शासन असतं ज्या पार्टीचं, आणि पॉलिसी मेकर्स, इम्प्लिमेंटर्स, ॲडमिनिस्ट्रेटर्स, हे सर्वजण त्याच्यामध्ये येतात.
तर स्ट्रॅटेजिक एन्व्हायरमेंट असेसमेंट ही एक इंटिग्रेटिंग वे आहे की सर्वसमावेशक एन्व्हायरमेंट आणि सोशल कन्सिडरेशन्सचा यामध्ये विचार मोठ्या प्रमाणात केला जातो, करावाच लागतो, कारण हेच तर सस्टेनेबिलिटीचं मूळ आहे. पॉलिसीज असतील, प्लॅन्स असतील, प्रोग्रॅम्स इम्प्लिमेंट करायचे आहेत, सेक्टर स्पेसिफिक डिसिजन मेकिंग करायची आहे, स्टेप बाय स्टेप रिफॉर्म्स आणायचे आहेत. SEमध्ये मी आणखी सांगेन की वेगवेगळे ॲप्रोचेस असतात. इट इज अ फॅमिली ऑफ ॲप्रोचेस आणि ही कंटिन्युअल बेसिसवर आधारित आहे. म्हणजे हा जो प्रोग्रेस आहे ह्या डिसिजन मेकर्स पॉलिसी हे कुठंतरी टार्गेट अचीव झालं आणि थांबल्या असं नसतं. कंटिन्युअल बेसिससाठी आणखी 10 वर्षानं काही वेगळ्या गोष्टी येतील, आणखी 15 वर्षांनी अजून 5 पटीनं 10 पटीनं चांगल्या गोष्टी येतील आणि त्या इन्क्लूड होतील. ओव्हरऑल आपलं एम आहे टू लाईव्ह इन हार्मोनी विथ नेचर, वाईज यूज ऑफ रिसोर्सेस, लाईव्ह सस्टेनेबल युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. हे शब्द सारखे वापरले जातात. होतं काय याच्यामध्ये, इम्पॅक्ट ॲनालिसिस एका बाजूला चेक केला जातो आणि दुसऱ्या बाजूला त्या इम्प्लिमेंटिंग एजन्सीज किंवा इन्स्टिट्यूशन्स असतात, सेंटर टू लास्ट लेवल, ह्या सर्वांचं असेसमेंट, पीपल असतील, बिहेवियर ऑफ इन्स्टिट्यूशन्स असेल, ऑर्गनायझेशन्स, त्यांच्या पॉलिसीज काय आहेत, ते कसे इम्प्लिमेंट करतात, कसे सर्वेज करतात, कसे डिसिजन्स घेतात, ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. SEA हे पुन्हा सांगेन की एन्व्हायरमेंटलच्या कन्सिडरेशन्सना इन्क्लूड करतं. एअर, वॉटर, लँड, वेस्ट मॅनेजमेंट, नॉईज असेल, बऱ्याच गोष्टी आहेत. सोशल, बायोलॉजिकल, इकॉनॉमिक कन्सिडरेशन्स ह्या एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहेत. तर डिफरंट लेवल्स ऑफ स्ट्रॅटेजिक डिसिजन्स ह्याच्या अंडर येतात. मग ह्या डिसिजन्स कशा घ्यायच्या असतात, प्लॅनिंग, प्रोग्रॅम्स आणि पॉलिसी. 3 महत्त्वाच्या गोष्टी जेव्हा राष्ट्रीय स्तरावर आपण विचार करतो तेव्हा प्लॅन, प्रोग्रॅम आणि पॉलिसीच्या लेवलवर इम्प्लिमेंटेशन ऑफ द कॉन्झर्वेशन मेजर्स, मी असं म्हणेन, ह्या घेतल्या जातात. तर मी आणखी एक सांगेन की वर्ल्ड बँक त्याच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला काही गोष्टी कळतील की कंट्री लेवल एन्व्हायरमेंट असेसमेंट हे जेव्हा करतात एका पूर्ण देशस्तरावरचं, तेव्हा ते स्ट्रॅटेजिक एन्व्हायरमेंटल असेसमेंट हे करत असतात. तर हे एक टूल आहे या वर्ल्ड बँकद्वारे किंवा अशा काही इतर फंडिंग एजन्सीज आहेत त्यांच्याद्वारे राबवलं जाणारं. होतं काय की त्या देशांशी एक कम्युनिकेशन राहतो, एक बॅलन्स्ड, एक वेवलेंथ, प्रॉपर वेवलेंथ ती जुळून येते. आणि दुसरी गोष्ट, अवेअरनेस एन्व्हायरमेंटल इश्यूच्या बाबतीत ऑलरेडी तो खूप झालेला आहे, पण असेही काही देश आहेत, असेही काही सोसायटीज आहेत तिथं शिक्षणाचा अभाव आहे. बरेचसे प्रोग्रॅम्स
अजूनही इम्प्लिमेंट करायला वाव आहे. कारण तिथं गोंधळाचं वातावरण आहे. कितीही फंड्स दिले, कितीही सांगितलं, काही देश असे आहेत, समाज असे आहेत, तिथं चांगल्या गोष्टी इम्प्लिमेंट होत नाहीत. आणि गरीब लोक सर्वात जास्त अफेक्ट होतात, हे मला इथं आवर्जून सांगायचं आहे. कोणतीही मोठी घटना घडली, डिझास्टर्स आले, डिग्रेडेशन झालं, इकॉनॉमिक संकट आलं, आर्थिक संकट, गरीब सर्वात अगोदर अफेक्ट होतात. तर हे याशिवाय आपल्याला एन्व्हायरमेंटलचं डिग्रेडेशन होऊ नये आणि ओव्हरऑल इकॉनॉमिक ग्रोथ सेक्टर्स अफेक्ट होऊ नयेत याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि हेच होतं SEAमध्ये, स्ट्रॅटेजिक एन्व्हायरमेंट असेसमेंटमध्ये. मी पुन्हा सांगेन की वेगवेगळ्या समाजांमध्ये पर्यावरणाचं होणारं डिग्रेडेशन आपल्याला अर्जंट बेसिसवर थांबवायचं आहे. मी सांगेन की 2030चं म्हणजे खूप ते टार्गेट आहे, SDGs 17 गोल्स आहेत, ते कंप्लीट करण्याचा तो काळ जवळ येतो आहे. गरीब लोक सफर होऊ नयेत, त्यांची जी दुःख आहेत, त्यांचे डिसीज्ड कंडिशन्स त्यांच्या अवतीभोवती ज्या असतात, लॉस ऑफ लाईव्ज होतं, प्रॉपर्टी होतं, त्यांच्या नोकऱ्या निघून जातात, त्यांना इन्कम सोर्स नसतात, हे सगळं चित्र आपण एन्व्हायरमेंट, इकॉनॉमी आणि सोसायटी यांचे लिंकेजेस वरच बदलू शकतो. फक्त इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमुळं ही दरी वाढत जाईल आणि रिसोर्स कॉन्झर्वेशन केल्यामुळं लोकांना सर्वायवलचा एक वेगळा कंटिन्युअस बेसिसचा तो मार्ग त्यांच्याकडे टिकून राहील, हे इथं मला सांगायचं आहे. तर आज मी तुम्हाला स्ट्रॅटेजिक एन्व्हायरमेंट असेसमेंट ती का महत्त्वाची आहे, वर्ल्ड बँकसारख्या एजन्सीज ते इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टीनं कसे प्रयत्नशील आहेत, सर्व देशांशी ते एक रॅपोर्ट डेव्हलपमेंट करून प्रॉपर कम्युनिकेशन ठेवायच्या प्रयत्नात आहेत आणि ओव्हरऑल सगळ्यांचं अपलिफ्टमेंट, सोसायटीचं अपलिफ्टमेंट, सर्वांची उन्नती ही एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशनला धरून आहे, हे ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात. आणि स्पेशली मी सांगेन की शेकडो आणि हजारो कोटींची कर्ज देण्यापूर्वी आजकाल अशा इंटरनॅशनल एजन्सीज खूप विचार करतात. त्यांना तो करणं गरजेचं आहे. तर पुढच्या वेळेला असाच एखादा टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर येईन. थँक्यू. बाय बाय.